बाकी काही एरवी आमचं पाणी खाली वाहून जातं. संदीपांना बोला. आम्ही गेले 3 वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट थोडक्यात म्हणता येईल असं, की आम्ही कॅनॉलवरनं दामणे गावासाठी पाणी आणलं. म्हणजे गावासाठी म्हणजे आमच्या शेतीसाठी एक 4-5 किलोमीटर अंतर आहे साधारण. त्या ठिकाणी आम्हाला साधारण 6 इंची पाईपलाईन होती आणि त्याला एक 25 HP आम्ही मोटर टाकली. एक 85 हेड असणारी ते मोटर होते. आम्हाला तिथं डिस्चार्ज 1000 लिटर पर आवर असा मिळणं आमचं अपेक्षित होतं. आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही ते सगळेजण एक 17-18 शेतकरी एकत्र येऊन तो प्रोजेक्ट आम्ही केला आणि तो आमचा सक्सेस झाला. त्यावेळेस आम्हाला कॅनॉलला पाणी आलं होतं. आम्हाला गरज असते फक्त 3 ते 4 महिन्याची. त्यावेळेस आम्ही ते पाणी लवकरात लवकर उचलण्यासाठी आम्हाला DP जो ट्रान्सफॉर्मर होता तो मिळाला उशीर होणार होता शासनाच्या स्कीममधनं. तर ते बोलले की तुम्ही खर्च करा. मग आम्ही स्वतः खर्च करून सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर DP बसवली आणि आम्ही कनेक्शन घेतलं. त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही जो खर्च केला आहे तो तुमच्या बिलातनं मायनस होईल. आज आमचा अशी परिस्थिती आहे, मीटर बसला आहे तिथं, सगळं काय आहे, त्या मीटरप्रमाणे रिडिंग नाही. आणि आत्ता आम्हाला बिल आलं आहे 4 लाख रुपयाचं. सकाळी त्या 2 दिवसापूर्वी वायरमन येऊन तो रिडिंग घेऊन गेला. त्याला म्हणून तू रिडिंगप्रमाणे बिल द्या आम्हाला, काय असेल ते आमचं त्यातनं ते बिल येऊ द्या ना आम्हाला. तर ते आता आमचे काही कार्यकर्ते ऑफिसला गेले होते. तर ते बोलले की तुम्ही आधी बिल भरा. म्हणलं आमचे पैसे खर्च केलेले त्याचं काय, मग तुम्ही जे म्हणलं होते की तुमचे पैसे बिलात मायनस होतील. ते म्हणले त्याचं काय नाही, ते नंतर पाहू, तुम्ही आधी बिल भरा. ते अधिकारी मंचर ऑफिसला डेप्युटी इंजिनियर पाहिजे. ही जी स्कीम गेली 1.3 मध्ये गेलेली आहे. म्हणजे खर्च यांनी करायचा, शेतकऱ्यांनी खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पैसे MSCB कडे जमा आहेत तर बिलामध्ये ते डिडक्शन व्हायला पाहिजे. तर ते डिडक्शन न करता डायरेक्ट यांच्याकडून वसूल करतात, ही चुकीचं आहे. आणि आता इथं लोक बदलेत, कनेक्शन मिळालं, उन्हाळ्यात पाणी मिळालं पाहिजे. आणि ज्यांनी आता हे गेले हे तोडायला तिथं आले. म्हणजे एका डोळ्यामध्ये असून एका डोळ्यामध्ये आनंद, असा प्रश्न आहे. यांना पाणी मिळते म्हणून यांना आनंद आहे आणि यांना मिळत नाही म्हणून हे लोक रडत आहेत. आणि यांनी इकडे लगेच यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे अशी परिस्थिती. यांची कनेक्शन कट करायला लगेच चुकीचं धोरण आहे. शेतकरी त्याचा अजिबात सारखा विचार करत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.